ते बियाण्याची जनुकीय चाचणी प्रयोगशाळेत कशी केली जाते हा विषय आहे. आता आपल्याकडे जे काही कापसाचं बियाणं येतं ते काही 450 ग्रॅमच्या पाकिटात येतं, पण कंपनीमध्ये ते 450 ग्रॅमच्या पाकिटात नसतं. त्याचा जास्तीत जास्त आपल्या बियाण्याच्या पाकिटावरती बॅच नंबर लिहिलेला असतो. तो जास्तीत जास्ती मोठा बॅच नंबर हा 200 क्विंटलचा असतो. या 200 क्विंटलच्या बियाण्यामधून ते 90 बियाणं काढतात. किती? 90 बियाणं. आणि मग त्या बियाण्याची चाचणी केली जाते, कारण त्याच्यामध्ये कोणते कोणते जनुकांची अभिव्यक्ती झालेली आहे. तर ही या पद्धतीने चाचणी केली जाते आणि हे त्याचं मेट्रिक्स आहे. आता आपल्या इथे भारतामध्ये फक्त बोलगाट 2ला मान्यता दिलेली आहे. या बोलगाट 2च्या कापसामध्ये फक्त 2 जनुक उपलब्ध असायला पाहिजे, क्राय 1 आणि क्राय 2. आताच जे कृषी अधिकाऱ्यांनी आपल्याला जे सुनील बोरकर म्हणजे डायरेक्टर ॲग्रिकल्चर पुण्याचं बोरकर साहेबांनी आपल्याला परिपत्रक दिलं. त्या परिपत्रकाचा जो विषय आणि त्या परिपत्रक शासकीय परिपत्रकात अत्यंत खोट्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. कारण त्याच्यात त्यांनी जे वक्तव्य केलं की बा यांनी कॅन्सर वगैरे होतो, असा जर कॅन्सर जर झाला असता या ग्लायफोसेटमुळे तर आपण ग्लायफोसेट फवारलेला चहा पिणारी ही सगळी मंडळी 75 ते 80 वर्षाची झालेली आहे. तर आपल्या इथे तर नुसती कॅन्सरची रासच यायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या भारतामध्ये जे सोयाबीनचं बियाणं येतं, सोयाबीनचं जे तेल येतं त्याच्यावरती ग्लायफोसेट मारलेलं असतं. पण भारतात कापसाचा उत्पादन खर्च कमी होऊ द्यायचा नाही हे शासनाचं धोरण आहे. म्हणून या ग्लायफोसेट सहनशील कापसाला मान्यता देत नाही. परंतु एक लक्षात घ्या की तंत्रज्ञान नावाची जी गोष्ट आहे ही सूर्यासारखी आहे. सूर्य कसं आपण कोंबडं किती झाकून ठेवलं तरी सूर्य उगवतं आणि कोंबडी आरवते, तसंच आहे आता HTBTचं तंत्रज्ञान घरोघरी पोचलेलं आहे. हे महत्त्वाचं. आता आम्ही इथे 2 बियांची जनुकीय चाचणी केलेली आहे. त्यातलं एक बी जे आहे ते निसूड कंपनीचं आहे, जे दुकानातनं पैसे देऊन बिलासहित विकत घेतलेलं आहे. तर त्या बिलामध्ये बोलगाट 2ची फक्त क्राय 1 आणि क्राय 2 जनुक मिळायला पाहिजे. आणि दुसरं जे लागवडीचं आपण आंदोलन करणार आहे ते HTBT बियाणं आहे. आता आपण सर्वप्रथम ते जे दुकानातनं घेतलेलं बियाणं आहे त्याच्या तंत्रज्ञानाबाबतीत बोलू. आता याच्यातला पहिलं जे जनुक आहे ते क्राय 1. आता हे क्राय 1 जनुक कुठे होतं? ह्याच्यामध्ये दोन्ही लाल रेषा आलेल्या आहे. हे क्राय 1 आहे. हे क्राय 1 आपल्याला 2002 साली मिळालं. त्याला आपण बोलगाट 1 म्हणत होतो. त्याच्यानंतर 2006 साली बोलगाट 2 आलं. त्याच्यामध्ये क्राय 2 जनुक होतं आणि त्याच्यात दोन्ही रेषा आलेल्या आहेत, लाल रेषा आलेल्या आहे. याला आपण बोलगाट 2 म्हणतो. ह्याच्यानंतर तिसरं जनुक, ह्याच्यात तिसरं जनुक आता दिसतंय ते VIP 3A आहे. हे VIP 3A जनुक भारतात बेकायदेशीर आहे. एक लक्षात घ्या, हे बेकायदेशीर आहे. हे बेकायदेशीर असलेलं बियाणं तुम्ही दुकानातनं विकत घेऊन राहिले. पण शेतकरी संघटना याला विरोध करत नाही. याचं कारण असं आहे की हे जे जनुकामुळे हा जो कापूस बोलगाट 2च्या पाकिटातनं BT 2च्या पाकिटातनं विकला जातो तो बोलगाट 3 आहे. बोलगाट 3 कापूस बियाणं आपल्या फायद्याचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या 1-2 वर्षात लक्षात आलं असेल की ह्या कापसावरती कीड नियंत्रणाचा खर्च कमी झाला. तो खर्च हे VIP 3A जनुक टाकल्यामुळे, बेकायदेशीर जनुक टाकल्यामुळे कमी झालेला आहे आपला. त्याच्यामुळे हा बेकायदेशीर VIP 3A जनुक कापूस बियाणे उत्पादक कंपन्यांनी टाकला, म्हणून आपण त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करू.
बेकायदेशीर जनुक टाका. चौथा जनुक जो आपण टेस्ट केला आहे की ग्लायफोसेट फवारल्यानंतर कापूस मरतो का. ते बघा याच्यावरती दोन्ही बँड तयार झालेले नाही आहे. त्याच्या आहे का? हां, आता गंमत पहा आहे, ह्याच्यात बँडही आलेला आहे. त्याच्यामुळे हे जे न्यूझीलंडचं जे सीड आहे हे आता मी जाहीरपणे सांगतो की बाजारात विकत घेतलेलं बिल घेऊन घेतलेलं बियाणं हे एसटीबीटी आहे. त्याच्यामुळे याच्यावरती या पर्टिक्युलर सीडवरती या पर्टिक्युलर पॅकेटावरती बॅचवरती आपण ग्लायफोसेट मारलं तर ते कापूस काय करणार नाही. त्याच्यामुळे ज्या कोणी न्यूझीलंड कंपनींनी डेअरिंग करून त्या पाकिटात एसटीबीटी बियाणे टाकलं, ते विकलं, त्याचा जीएसटी आपल्याकडनं वसूल केला आणि बिलही दिलं आपल्याला, त्याचं मी अभिनंदन करतो. त्याच्यानंतर आपण येतोय आपण जे एसटीबीटी बियाण्याची जी लागवड करणार आहोत त्याच्याकडे. त्याच्यात पहिला जनुक आहे क्राय-1 म्हणजे बोलगाड 1 मधला, दोन्ही बॉन्ड आलेले आहेत त्याच्यानंतर. त्याच्यानंतर दुसरा जनुक जो आहे तो क्राय-2, लाल रेषा. त्याच्यानंतर तिसरा जो जनुक आलेला आहे तो VIP3 आहे, जो भारतात बेकायदेशीर आहे, आधीच सांगितलं आहे. हे झालं बोलगाड 3. आता ह्याच्यानंतर चौथा जनुक जो आलेला आहे तो तणनाशक सहनशील, राऊंडअपला तणशील, हे दोन्ही आलेले आहेत. म्हणून ह्या कापसाला बोलगाड 3 राऊंडअप रेडी कापूस म्हणतात. याला बोलगाड 4 आपण म्हणतो किंवा आपण याला बोलगाड 4 असं म्हणू. आता भारतात गंमत काय आहे की बियाणं ज्यावेळेस प्रयोगशाळेला पाठवतात ते कसं पाठवतात की जसा आपला MD डॉक्टर जो आहे आपलं मलमूत्र एखाद्या पॅथॉलॉजी लॅबोरेटरीला पाठवतो आणि त्यांनी जर सांगितलं रक्तातली साखर तपासा तर ते लॅबोरेटरी काही रक्तातलं कोलेस्ट्रॉल तपासत नाही, ती फक्त साखरच तपासते. तर मग हे बियाणं ज्यावेळेस ह्याच्यातनं घेतात, दुकानातनं घेतात ऑफिशियल, त्यातनं ते दोनच जनुक तपासायला सांगतात. हां, बोलगाड 1 आणि बोलगाड 2. त्याच्यामुळे त्याच्यात VIP3 सापडला नाही आणि VIP3 आपला CP4 सापडला नाही हे गृहीत धरलं जातं आणि त्या बियाण्याला कायदेशीर मान्यता दिली जाते. आता आपलं बियाणं ज्यावेळेस पकडतात धाडी टाकून तर त्या बियाण्यामधले पहिले 3 जनुक टेस्टर करत नाही. हां, फक्त तणनाशक सहनशील आहे की नाही एवढंच टेस्ट करतात. हो, म्हणजे ही काय पद्धत आहे की तुम्ही पूर्ण टेस्ट करायला पाहिजे. आता हे पूर्ण का टेस्ट करू शकत नाही, हे जर ही जी मी तुम्हाला आधी 90 बियाण्यांची पद्धत सांगितली, एका पाकिटातल्या कमीत कमी 90 बिया चेक कराव्या लागतात आणि एक बी आपण ही जी चेक केली आता ही एक बी चेक करायचा खर्च 300 रुपये आहे. 90 बिया चेक करायचा केल्या तर एका पाकिटासाठी 27,000 रुपये खर्च येतो. 900 रुपयाच्या पाकिटासाठी 27,000 रुपये कोण खर्च करणार आहे. त्याची गुणवत्ता चांगली आहे की नाही चांगली आहे पाहायला. आणि ज्या सरकारच्या खात्यामध्ये म्हणजे हेड म्हणतात ते हेडमध्ये एवढा निधीच उपलब्ध नाही आहे. त्याच्यामुळे मग जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी काय करतात की त्याच्याकडे जितका बियाणे चाचणी करता निधी उपलब्ध झालेला आहे त्यानुसार ते पाकिटं आणतात एका जिल्ह्यातले. आता आमच्या जिल्ह्यात कमी आहे तर आमच्या जिल्ह्याची यवतमाळ जिल्ह्याची 5 लाख हेक्टर कापसाची लागवड आहे. बियाण्याचे किती पाकिटं टेस्ट केल्या मागच्या वर्षी? 3च पाकिटं टेस्ट केल्या, 3च पाकिटं. आणि हे जे बेकायदेशीर पकडलेलं आहे त्याचा फक्त एकच जनुक टेस्ट केलेला आहे. आता हा जनुक टेस्ट केल्याचा माझ्याजवळ रिपोर्ट आहे आणि त्याच्यामध्ये जो तणनाशक सहनशील जनुक सापडलेला आहे तो भारतात जरी बेकायदेशीर होता आहे तरी आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे. त्याच्यानंतर हे आत्ता जे विजूभाऊंनी बोलगाड 7-5 जे दाखवलेलं आहे ही जनुक भारतात आलेला आहे. आता याच्यावरती मावा, तुडतुडे, सगळ्या किडींचा रोग प्रतिबंधक आहे. पण हे आम्हाला नको आहे. आम्हाला बोलगाड 5 पाहिजे आहे ज्याच्यामध्ये हे क्राय-1, क्राय-2 आणि VIP3 जनुक, त्याच्यानंतर आपल्या राऊंडअप तणनाशकाला सहनशील, दुसरं ग्लुकोसिनेट अमोनियम, स्वीप पॉवर नावाचं तणनाशक मिळतं तुम्हाला माहिती आहे बाजारामध्ये, स्वीप पॉवर त्याला सहनशील,
आणि तिसरं जनुका जे आहे ते 2,4-D सहनशील. 2,4-D सहनशील कशासाठी पाहिजे की आपल्या बाजूला कोणीतरी ज्वारी लावतो, त्या ज्वारीवरती तो 2,4-D फवारतो, ते हवेने येऊन जर कापसावर पडलं तर कापूस पेंटमांड होतो आपला, म्हणजे आपले भांडणं चालू झाले. किंवा आपण गहू घेतल्यानंतर, कापूस घेतल्यानंतर पुढच्या वर्षी गहू घेतो, ज्वारी घेतो, मका घेतो, त्याच्यावरती परत 2,4-D फवारतो. ते 2,4-D जनुकाचं जमिनीत विघटन होत नाही, त्याच्यावरती पुढील वर्षी आपण परत त्याच्यामध्ये कापूस लावतो. तो कापूस लावल्यानंतर ते बियाणं उगवत नाही आणि उगवलं तर त्याची पानं लांब झालेली असतात. त्याच्यामुळे आता शेतकरी संघटना ही तणनाशक सहनशील आणि कीड प्रतिरोधक आज जे कोणतं जगामध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आहे त्याची मागणी करते आहे. आज तुम्ही जे एसटीबीटी बियाणं लावून राहिले ते तंत्रज्ञान जगाच्या बाहेर गेलं, ते आता आउटडेटेड झालं, कालबाह्य झालं. आता त्या तंत्रज्ञानाचं बियाणं कोणीही लावत नाही, कारण त्याच्यामध्ये फक्त एकच गुण आहे, तो म्हणजे ग्लायफोसेटला प्रतिकारक. आता आम्हाला ग्लायफोसेटला प्रतिकारक नको आहे, आम्हाला ग्लायफोसेटलाही प्रतिकारक पाहिजे, ग्लुकोसिनेट अमोनियम म्हणजे स्वीट पॉवरलाही प्रतिकारक पाहिजे आहे आणि 2,4-Dलाही प्रतिकारक पाहिजे. ते बियाणं आम्हाला भारतात पाहिजे. आणि जेव्हा आम्हाला हे सगळे बियाणं मिळतील त्यावेळेस आम्ही जागतिक दर्जाचं कापूस तयार करू, उत्पादकता जागतिक दर्जाची होईल. आणि जोपर्यंत प्रति हेक्टरी आमची उत्पादकता वाढणार नाही तोपर्यंत आम्हाला या बोगस म्हणतो मी, बोगस किमान आधारभूत दर धोरणाच्या कुबड्या घेऊन जावं लागते. ह्या जोपर्यंत किमान आधारभूत दर धोरणाचा आपण निषेध करत नाही किंवा या किमान आधारभूत दर धोरण बंद करा असं गुणवंतराव पाटलांनी ते केंद्र सरकारला सांगावं पुढच्या मीटिंगमध्ये. हे असं बोगस देऊ नका आम्हाला पद्धती, जे काही अद्ययावत आहे जगात ज्वारी मका सगळं तंत्रज्ञान द्या, तुमच्या किमान आधारभूत दर धोरणाची गरज नाही. किमान आधारभूत दर धोरण म्हटलं, माल विकायला नापेडमध्ये जायचं म्हटलं कसाच बरे आले, त्याचा ओलावा आला, मग तो शेतकरी बाजारात विकतो, त्याला पर्यायच नाही आहे. त्याच्यामुळे जे काही बाजार विकत घेतं आणि बाजार जो काही भाव ठरवेल त्या भावाने आम्ही विकू, मग ते कमी असो का जास्ती असो. यंदा 10,000पर्यंत कापूस गेलाच होता, एवढंच सांगतो. आणि बियाणे तंत्रज्ञान म्हणजे फक्त तणनाशक म्हणजे ग्लायफोसेट राऊंडअप तणनाशक नाही, तर 3 तणनाशकांसाठी तंत्रज्ञान आम्हाला हवं आहे. आणि हे कायम लक्षात ठेवा की आपण आज ज्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून राहिलो ते जगातनं कालबाह्य झालेलं आहे. धन्यवाद.